पहा इथे गांडूळ खत आहे, तर या ताईंना विचारू की ताई हे गांडूळ खत तुम्ही कशापासून बनवलं? सर मी शेणापासून बनवते आणि यांची प्रोसिजर गांडूळ खत निर्माण होण्यासाठी 3 महिने लागतात सर. गांडूळ घेऊन 3 महिने मी याचा पालन पोषण करते. शेणापासून हो, गावरान गायच्या शेणापासून बनवलेला आहे सर हा. आणि मग हे याची पॅकिंग केवढ्याची? अर्धा किलो, 1 किलो? 1 किलो पासून 5 किलो ते 30 किलो पर्यंत आम्ही जसे ग्राहक असले तसे पॅकेजिंग करून देतो सर. याची 1 किलोची 30 रुपये प्रॉफिट आहे सर. फक्त 30 रुपये? हो, 1 किलोची. कारण ह्या म्हणजे तुम्ही वाजवी रेट मध्ये विकत आहे, फक्त तुम्ही तुमची मजुरी किंवा मेहनत दाम घेऊन राहिली. तर हे काय आहे तुमच्या हातात? सर हा जवस मुखवास आहे आणि ही जवस चटणी आहे. आपण खर्रा खातो पण परंतु त्या खर्र्याने कॅन्सर सारख्या रोगाला आळा बसते. पण जर आपण ह्या वस्तू खाल्ल्या तर आपल्या शरीरातील स्नायू मजबूत होतात आणि आपला रक्तदाबही सुरळीत चालू शकतो आणि हे आरोग्याला सोयीस्कर आहे सर. म्हणून माझ्या मते तरी सर्वांनी ह्या वस्तूचं सेवन करावं. या ग्रामीण भागातल्या ताई आहे पहा, एवढं यांना नॉलेज, एवढं यांनी घडवलेलं आहे. आणि मला एवढं विचारायचं आहे की मुखवास मध्ये तुम्ही काय वापरलेलं आहे? सर मुखवासमध्ये हा कोणत्याही प्रकारचा केमिकल न वापरता सर्व मातीच्या भांड्यात भाजलेल्या वस्तू आहेत. जवस, संध्यागंध्या, मीठ, लिंबू, धने, जिरा, मोहरी हे सर्व प्रकारच्या वस्तू भाजून लोखंडी भांड्यात मिक्स केला आहे सर. आता या मुखवास बद्दल सांगा सर. मुखवास हा लिंबूचा रस टाकून आणि संध्यागंध्या मीठ टाकून मातीच्या भांड्यात कमी आचेवर चुलीवर भाजलेला आहे सर. हा खाणे जरुरी आहे सर. ही काळाची गरज आहे. आणि याचा उपयोग काय? स्नायू मजबूत होतात आणि पचन क्षमता वाढते आणि आपण जसा खर्रा सोप खातो त्या खाण्यापेक्षा हे योग्य आहे सर. खूप खूप छान ताई.